अहिल्यानगर येथील भारतीय जनता पार्टीच्या नवीन जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर झाली असून अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा दक्षिणमध्ये गेले 35 वर्ष पक्षाशी एकनिष्ठ असलेले दुसऱ्यांदा दिलीप भालसिंग यांना संधी देण्यात आली आहे। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष निवडीची प्रक्रिया गेल्या 3 महिन्यांपासून सुरू आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपच्या उत्तर दक्षिण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीचा तिढा सुटला आहे। दक्षिण जिल्हाध्यक्षपदी विद्यमान जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांना पुन्हा संधी मिळाली। दिलीप भालसिंग यांनी पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या आणि संघटनेतील विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत। वाळकी तालुका नगर येथील दिलीप भालसिंग यांच्यावर पुन्हा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून भालसिंग हे 1990 पासून भाजपा संघात कार्यरत आहेत। गावातील शाखा प्रमुख ते दक्षिण जिल्हाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे। या प्रवासात त्यांनी 3 वेळा तालुका अध्यक्षपद सांभाळले आहे। 2016 मध्ये ते भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती। त्यानंतर 3 वर्षांपूर्वी त्यांच्यावर भाजपा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकण्यात आली। त्यांचे कार्य बघून भाजपा पक्षश्रेष्ठींनी पुन्हा त्यांना संधी दिली असून जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांना शुभेच्छा देत आहेत। यावेळी भालसिंग यांनी बोलताना सांगितले की पक्षाच्या वरिष्ठांनी जिल्हाध्यक्षपद देऊन मला संधी दिली, त्या संधीचे मी सोने करेल। नमस्कार। आज अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी पक्ष नेतृत्व या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, प्रदेशाचे महामंत्री विजू भाऊ, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब, आदरणीय सभापती राम शिंदे साहेब, आपले नेते आदरणीय कर्नल साहेब, मोनिकाताई, विक्रमदादा पाचपुते या सर्वांनी माझ्यावर पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदाची या ठिकाणी जबाबदारी टाकली। आणि ही जबाबदारी टाकताना आता पुढचा काळ हा आत्ताच लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या आणि आता कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, झेडपी आहेत, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहेत, नगर परिषद आहेत। थोडीशी या ठिकाणी पक्ष पातळीवर जसा भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आत्ता विधानसभेला जसा 1 नंबर पक्ष राहिला, तसंच जिल्ह्यात या ठिकाणी आदरणीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली आणि संघटनेच्या बळावर परत एकदा भारतीय जनता पार्टी जिल्ह्यात सर्व निवडणुकात 1 नंबर महायुतीला बरोबर घेऊन राहील अशी आम्ही कार्यकर्त्याची तशी टीम, तशी फळी, तशी नेतृत्वाचा विश्वास, जनतेचा विश्वास संपादन करून आम्ही लोकांसमोर जाणार आहे। जनतेचे ज्या अडचणी आहेत, सरकारच्या काही योजना असतील त्या जनतेपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। जनतेचा आणि सरकारमधला दुवा म्हणून संघटना ही आम्ही काम करून या ठिकाणी येणारा काळ हा 100% भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा राहील असा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।